नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. आज आपण आलो आहोत डोंबिवलीतल्या मानपाडा परिसरात, जिथे आपण अशा एका पिटुकलीला भेटणार आहोत. तिच्या जन्मानंतर तिच्या पायगुणाने तिच्या आई बाबांच्या आयुष्यात भरपूर यश आलं आणि म्हणूनच तिचं नाव ठेवलं गेलं यशिका. भेटूया छोट्याशा यशिकाला आणि कदम कुटुंबियांना. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चलाता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. हाय यशिका. काय कर हाय. तू ऑक्टोबर महिन्यामध्ये आंबा कसा काय खातेस? चला, यशिका आता जरा आंबा खाण्यात बिझी आहे. आपण तिच्याशी नंतर ओळख करूया. तोपर्यंत आपण जाणून घेऊया हे सगळे यशिकाचे कोण आहेत. तुमच्यापासून सुरुवात करूया. अश्विनी वैभव कदम, यशिकाची मम्मी. ओके. वैभव विजय कदम, यशिकाचे वडील. मी उर्मिला प्रताप कदम, यशिकाची आजी. ओके. मी शालिनी कांबळे, यशिकाची मावशी. मी राधा कांबळे, यशिकाची आजी. मी वैष्णवी माडिक, यशिकाची आत्तू. मी अमर कदम, यशिकाचा काका. मी कार्तिकी विनोद मारिक, यशिकाची दीदी. मी धनश्री प्रताप शिर्के, यशिकाची आत्तू. मी नरेश कांबळे, यशिकाचा मामा. चला, सगळ्यांची छान ओळख झाली आहे. आता यशिकाच्या आई बाबांची गप्पा मारूया. लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. लव कम अरेंज? लव्ह कम अरेंज. का हो, तुम्ही का नाही सांगितलं ते? काय स्टोरी आहे लव्ह कम अरेंज म्हणजे? पसंती झाली, मग प्रेमात पडलो. म्हणजे आधी भेटलात बाहेर? मग नंतर घरच्यांना सांगितलं वगैरे, मग ते लव्ह मॅरेज झालं. बट अरेंज पण झालं. आता हे बघा, लग्न म्हणजे अरेंजमेंट करावीच लागते. लग्नानंतर किती वर्षांनी जन्म झाला यशिकाचा? 1 वर्ष. 1 वर्षामध्ये. अरे वा. आता 1.5 वर्ष झाले आम्हाला लग्नाला. ओ, आणि आता यशिका किती महिन्यांची आहे? ती 7 आता महिने. 7 महिन्यांची आहे. सो तुम्ही असं काही प्लॅन केलं होतं थांबायचं किंवा नाहीच नाही, थांबायचं? असं काहीच नाही. असं काही नाही, जेव्हा होईल तेव्हा होऊ द्यायचं. असं ग्रेट. सो कसा होता प्रेग्नन्सीचा काळ? डोहाळे होते का? कशाचे कशाचे डोहाळे होते? भरपूर काय असं म्हणजे आंबट वगैरे खायची, गोड जास्त गोड खाल्लं मी. जास्त गोड खाल्लं? गुलाबजामुन, पेस्ट्री, बर. सगळं. बर. म्हणजे आणि आंबट मध्ये लोणचं, रोज जेवणात लोणचं. आंबा पाहिजे होता, पण तेव्हा सीझनच नव्हता आंब्याचा. तिला सांगायचं नाही बघा, ऑक्टोबर मध्ये आंबा आणला. आणि संत्र पाहिजे होतं, तर संत्रच नव्हतं तेव्हा. सीझन असे होते की त्या टायमाला ते फळ नव्हते जे मला खायचे होते ते, पण आणून दिले मिस्टरांनी. आता पुढचं प्लॅन करत असाल सीझन बघून प्लॅन करा. आता म्हणजे आंबे, संत्री, मित्र सगळं खाता येईल. एवढ्यात नाही, एवढ्यात नाही. ओके. सो यांना पळवलं की नाही, जरा पेस्ट्री आणून द्या, गुलाबजाम सतत ना, म्हणूनच एवढे बारीक झाले. हो, बारीक म्हणजे 12 वाजता पण उठून सांगायचे आम्हाला हे खायचं, पेस्ट्री खायचे. मग काय, कुठे शोधायला जायचं? तर डोंबिवलीमध्ये 30 वर्ष राहतो बोलल्यावरती सगळीकडे माहिती आहे ना, काही कुठे मिळेल ते. सगळी माहिती, कारण लग्न झाल्यानंतर बायको कधीही मागू शकते काही, म्हणून डोंबिवलीतलं सगळं माहिती असलं पाहिजे. हा, माहिती आहे तसं. ग्रेट. आणि मग पुढे डिलिव्हरीच्या वेळेला काय प्रसंग होता? धावपळ झाली का? धावपळ म्हणजे काहीच नाही अशी. ज्या दिवशी म्हणजे पेन होत होतं त्या दिवशी तर मी मस्त दुपारी चिकन टिक्का वगैरे खाल्ला होता. वा, चांगलं छान. आणि मग नंतर संध्याकाळी झालं, जरा कळ मारायला लागली, तर मग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्याच दिवशी. बर. मग दुसऱ्या दिवशी दुपारी झाली 3:30 वाजता. बर. बाळ जन्माला येईपर्यंतची सगळी प्रोसिजर काही फार प्लेझेंट नसते. आय अग्री. आईचं काहीतरी सुरू असतं, कारण शरीरातच बऱ्याच गोष्टी करत असतात, त्यामुळे बिझी असतो आम्ही. पण बाबा सगळे बाहेर असतात, त्याच्यामुळे त्यांच्या मनात नक्की काय सुरू असतं मला खूप उत्सुकता आहे याची. एक नर्वसनेस असतं, टेन्शन असतं की कधी बघायला मिळेल, कसं असेल, एक आतुरता असते बोलते ना, तसं असतं. आणि ह्यांची काळजी नसते का? काळजी तर असतेच. काळजी असल्याशिवाय कशी असणार आहे? काळजी खूप असते. भीती वाटली होती? नाही, भीती म्हणजे तसं देवावरती विश्वास जास्त आहे ना. ओके. तर त्यामुळे माहितीये की सगळं सगळं छान होईल छान असं छान वाटायचं. होईल. कमाल. सो कळलं जेव्हा मुलगी झाली आहे तेव्हा काय वाटलं होतं पहिल्यांदा? खुशी असते ती, म्हणजे सांगू शकत नाही अशी खुशी असते ना.
आणि तुम्हाला जेव्हा सांगितलं पहिल्यांदा मुलगी झाली आहे मस्त एकदम छान वाटलं. मुलगी झाली मस्त. असं काही हे नव्हतं म्हणजे मुलगा मला हवा होता मुलगाच बर पण मुलगी झाली छान. असं काय हे म्हणजे मी नर्वस वगैरे काही झाली नाही. ओके. जेव्हा तिला बघितलं तेव्हा खूप बरं वाटलं. तर नको मला मुलगा, मुलगीच मस्त आहे. असं कसं बदललं मग आयुष्य यशिकाच्या changes जन्मानंतर? होतात. खूप चेंजेस म्हणजे खूप होतात. बिझी होऊन जातं लाईफ पूर्ण. ऑफिस घर पूर्ण म्हणजे दिवस कसा जातो, कधी रात्र होते कधी सकाळ होते काही कळतच नाही. सकाळी मी धावत पळत निघतो, संध्याकाळी ती धावत पळत घरी येते. बर. रात्री यशिका झोपून दिलं तर ठीक, नाहीतर मग तसंच झोपेत उठायचं, तयारी करायची आणि परत घेऊन जायचं तिला. सो दोघांच्याही नोकऱ्या आहेत आणि हा. मग दिवसभर यशिका कुठे असते? ती आजीकडे आजीकडे म्हणजे तिच्या मम्मी मम्मीकडे तुमच्या माझ्या. आईकडे. ओके, ग्रेट ग्रेट. आजी आजोबांकडे वाढते म्हणजे काहीच हो काळजी नाही. ग्रेट. मला सांगा काय स्वप्न पाहिली आहेत यशिकासाठी, पुढे तरी काय करावं असं तुम्हाला वाटतं? जसं प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलाने काहीतरी आपलं एक नाव समाजामध्ये मोठं करावं, स्वतःच्या पायावरती उभं राहावं, ज्याने आमचं नाव वरती जाईल, असं काहीतरी यशिकाने करावं. ओके. आणि त्यासाठी आम्ही स्ट्रगल करणार. चला आता काही झटपट प्रश्न विचारते, त्याची फारसा विचार न करता उत्तरं द्यायची आहेत. तुम्हाला काय वाटतं यशिका जन्माला आली तेव्हा तिचं वजन काय होतं? 3.25 kg. बरोबर? नाही. हां, सव्वा मग तीन काय किलोची बरोबर? होती. 2.8 होतं. 2.8 kg. 3.25 होतं. ते थोड्या दिवसानंतर झालं. जर ती खूप रडायला लागली तर तुम्ही काय करता? यशिकाला म्हणजे बेसिकली घरामध्येच राऊंड मारायचे, फिरवता घरात? फिरवायचं, बोलायचं, कानामध्ये काहीतरी सांगायचं तिच्या, ओके. असं. आणि झोप आली असेल तर मग मम्मीची मांडी नाही लागत तिला, बर. पप्पांच्याच मांडीवर लागते. आणि तुम्ही असला जवळपास तर काय करता ती रडायला लागली तर? फिरायला लागले कबूतर ये असं बोललं शांत बसते. सोपं. ती जास्त कबूतरला घाबरते. कबूतरचं नाव घेतलं का ती शांत होते, बघत बसते. मग ती कबूतर कुठून येतोय. बर. यशिकाचं नाव खूपच गोड आहे, ते कोणी ठेवलं? मी ठेवलं. ओके. म्हणजे असं गुगलवरती सर्च केलेलं, बट त्यामधूनच 7-8 नावं अशी स्लॉट करून मग त्यामध्ये यावी होतं, यास्मी होतं, परत यशस्वी य हे होतं. जन्माक्षर आलं हां, होतं का? य हे अक्षर ओके. आलेलं. ओके. तर त्यामध्ये यशिका मीन्स सक्सेस. तर मग मला आवडलं ते. ओके. आणि तुम्हालाही आणि आवडलं? तसंच सक्सेस होतंय आमचं यशिका आल्यापासून. हो, त्यामुळे लकी आहे तुमच्यासाठी? खूप lucky. अरे वा, काय काय लकी झालं? चाम आहे आमचं. म्हणजे ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर खूपच लकी. म्हणजे असं जे काय फायनान्शियली डाऊन होतं ते थोडं बहुत स्थिर झालं आता. ओके. जॉब्सचे असे वर खाली होते ते सेटल्ड होत आलेत आता. ओके. तेच आहे ना, अजून काय बऱ्यापैकी पाहिजे चेंजेस झाले आहेत, लाईफ. पॉझिटिव्ह चेंजेस. पॉझिटिव्ह चेंजेस आहेत. सुपर. सो यशिकाने खरंच तुमच्यासाठी यश आणलं हो. आहे आणि आता तिच्या नावाचा एक मस्त उखाणा होऊन जाऊ दे. भारताची राजधानी दिल्ली हम्म. आणि यशिका माया सुखाची किल्ली. अरे वा, अरे वा, कमाल. आज आपण आहोत छोटूशा यशिकाच्या घरी आणि आता तिच्या दोन्ही आज्या माझ्यासमोर बसल्या आहेत, त्यांच्याशी जरा गप्पा मारूया. सगळ्यात आधी जेव्हा लेकींनी सांगितलं की आता गुड न्यूज मिळणार आहे काही दिवसांनी, तेव्हा कसं वाटलं होतं आई? खूप आनंद वाटला. तुम्ही वाट बघत होतात किंवा असं काही सांगितलं होतं का की लवकर प्लॅन कर किंवा थोडे दिवस थांब? असं काही नाही. असं काही नाही, जेव्हा होईल तेव्हा. हा, ओके. सो पहिली रिॲक्शन काय होती? खूप आनंद वाटला. खूप छान वाटलं मला. खूप छान वाटलं. हा, आणि आजी तुम्हाला कसं वाटलं कळल्यावर? छान वाटलं. छान वाटलं. ओके. आणि प्रेग्नन्सीचा काळ कसा होता? डोहाळे लागले होते, तुम्ही काही पूर्ण केले का? हो. काय करून मागायची तुम्हाला? ती काय पण बोलायची, मला मम्मी हे आवडते, मम्मी मला ते खाव, ते सगळं करून द्यायचं. काय तुमच्या हातचं सगळ्यात जास्त काय आवडायचं तिला? नॉनव्हेज. नॉनव्हेज. ओके. आणि तुम्ही काही करून दिलं की नाही? कोंबडी वडे आवडायचे तिला. कोंबडी वडे आवडायचे? कोंबडी वडे दिले म्हणून. बरं. आम्ही कल्याणला राहतो, तिकडून मी कोंबडी वडे पाठवून दिलेले तिला. बर, तिथनं पाठवायचं. हा. बर. ओके. आणि काय मुलगा हवा होता, मुलगी हवी होती, असं काय असं होतं? काही नव्हतं. असं काही नव्हतं. मग मुलगी झाली कळल्यावरती कसं वाटलं? खूप आनंद वाटला मला आणि खूप खुश होती मी मुलगी झाली म्हणून. ओके. आणि ते मुलगी झाली 3 दिवसांनी त्याला कावीळ झाली आणि काचा चिवली आम्ही. मग मला खूप दुःख झाली. ओके. खूप रडले आम्ही दोघं. एवढा जीवाला ते काचेच्या पेटीत बरं नाही वाटत ना बघायला. त्याला बघून खूप रडली मी. माझी मुली पण रडायची खूप. काय सांगाल
पहिल्यांदा नातीला हातात घेतलं तेव्हा दोन्ही आज्यांना कसं वाटलं? छान वाटलं. ऍक्च्युली आम्ही गावी होतो बर. तिच्या लंबी तेव्हा आम्हाला गावी फोन केला, ऐकून छान वाटलं. मुलगी झाली, पण नंतर मुंबईला आल्यानंतर आम्हाला कळलं की असं काचेमध्ये ठेवलं वगैरे. मग आम्ही आलो बघायला. म्हणजे नंतर चांगलं झाल्यावर छान वाटलं, हातात घेतल्यानंतर छान वाटलं. ओके. आजी पहिल्यांदा पहिली नात ना तुमची? हो पहिल्यांदा आजी झाल्यावर कसं वाटलं? खूप आनंद. असं वाटलं का आतून की आपण आता आजी झालो आहोत? नाही, खूप खुश होती. हो. मला हवेच होती बाळ घरात आमच्या. हवंच होतं आणि मिळालंही. काय काय सांगाल अजून गमती जमती? काय दिवसभर तुमच्याकडे असते त्यामुळे कसा जातो दिवस? आम्ही दोघंच असतो घरी. तुम्ही दोघीच असता. ग्रेट. मग कसा जातो दिवस? खूप छान जाते. काय काय करते? खूप छान जाते. काय काय गमती जमती करते? ती मस्ती करते. ती मला बाजूला कुठे गेली की रडायच्या, त्याच्या बाजूलाच बसायला पाहिजे. बर. हा, जाऊ देत नाही कुठे? कुठेच नाही जाऊन देत. बर. आणि माझ्या बाजूला झोपते आणि माझ्या पोटावरच लोळत राहते. असं. मग काय करता तिला रमवायसाठी? काय करता दिवसभर? काही नाही, हेच असंच काय काय बोलायची. चिवताई ये ग, यशिकाला बघ. असं खाऊ खायला लागले तरी यशिकाची खाऊ तू खा चिवताई, असं बोलायच्या. काय काय बोलून दिवस काढायचा. असं गप्पा मारता तिच्याशी दिवसभर? हा. बर. आणि मग फिरायला घेऊन जाता की नाही? फिरायला इथेच गच्चीवर वगैरे घेऊन जाते. गच्चीवर वगैरे घेऊन जाता. ओके ओके. काय स्वप्न आहेत नातीसाठी? तुम्हाला काय वाटतं तिने काय करावं? माझं स्वप्न आहे की माझी मुलीपेक्षा बी चांगला पुढे जावं. ओके. हा. काय तुम्हाला काय वाटतं काय करावं यशिकाने? मुलींना आतापर्यंत आमच्या मुली सगळ्या म्हणजे काय एवढ्या हे नव्हत्या, पण आता हल्लीची दुनिया चालली, काय काय होतात मुली. कोण डॉक्टर होतं, कोण इंजिनियर होतं, कोण होतं. असं काय छान शिकावं असं वाटतं शिकावं तुम्हाला? भरपूर तिने व्यवस्थित. हीच. चला आता आपण सगळ्यांबरोबर एक मस्त खेळ खेळूया. त्याचं नाव आहे हो किंवा नाही. आणि मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्याची हो किंवा नाही मध्ये उत्तरं द्यायची. तुमच्या सगळ्यांकडे हो किंवा नाहीचे बोर्ड्स आहेत. ठीक आहे. यशिका खूप रडायला लागली तर आई बाबा तिला मोबाईल फोन देतात का? हो. तुम्ही बघितलं नाहीये का असं करताना त्यांना? म्हणून बाकी जे रोज रोज ऑब्झर्व करतात त्यांना सगळ्यांना माहितीये. पुढचा प्रश्न असा आहे की यशिकाने शी केली, आई आणि बाबा दोघंही उपस्थित असले तर शी काढण्यासाठी पटकन बाबा धावतात का? जावयाची बाजू घेते मुलीचा चेहरा पडला बघा. त्यांचं म्हणणं नाही. पुढचा प्रश्न असा आहे, यशिका खूप चिडचिड करत असली तर आई बाबांची पण चिडचिड होते का? नाही. शांतपणे घेतात तिला. मामाचं म्हणणं आहे हो. बाकी सगळ्यांनी लाख नाही म्हटलं तरी आपल्याकडे साक्षीदार आहे. काय करतात ते चिडचिड करून? काय बोलतात की काय यशिका रडते वगैरे असं चिडचिड वगैरे. हा, असं चिडचिड वगैरे शांतपणे घेत नाहीत तिला. नंतर मग वगैरे घेतात. ग्रेट. यशिकाने खेळता खेळता किती लोकांच्या थोबाडीत मारले? अबो, भरपूर. हो हो सगळ्यांना. वा यशिका, काका सोडल्या सगळ्यांना छान धपाटे देऊन झालेत. ओके. यशिकाने तुमच्यापैकी किती लोकांच्या अंगावर शी किंवा शू केली? नाही नाही नाही. मामा, सगळ्या मामा मावशा यंग जनरेशनला टार्गेट करते यशिका. आज आपण आहोत छोटूशा यशिकाच्या घरी आणि आता तिच्या कुटुंबियांशी काही खास गप्पा मारायच्या आहेत. आम्ही या माध्यमाला म्हणतो किती सांगायचंय मला. यातून तुम्ही यशिकाच्या आई बाबांना तुमच्या मनातलं सगळं बोलून दाखवू शकता. आता ते आई बाबा झाले आहे त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी वाढली आहे, पण प्रथम ही जबाबदारी ते स्वीकारतात. त्यामुळे अर्थातच काही गोष्टी त्यांच्या चुकत असतील, काही गोष्टी त्यांच्याकडून राहून जात असतील. तुमच्यापैकी बरीच जण अनुभवी दिसता, तर तुमच्या दृष्टीने त्यांनी यशिकासाठी काय वेगळं केलं पाहिजे किंवा अधिक चांगलं तिचं संगोपन कसं केलं पाहिजे याबद्दल तुमच्या मनात जे काही असेल किंवा एखादी गोष्ट तुम्हाला आवडली असेल त्याचं कौतुक करायचं असल्यास तेही चालेल. सो मनातलं सगळं जे आजवर बोलून दाखवलं नसेल कदाचित ते तुम्ही बोलून दाखवू शकता आमच्या या किती सांगायचंय मला माध्यमातून. यशिकाच्या आई बाबांनी मात्र ह्या अशा स्माइलीज मधून त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवायच्या आहेत, तर ह्या घ्या तुमच्या प्रतिक्रिया. चला सुरू करूया. कोण सुरुवात करताय? ती अजून छोटी आहे, तो तिला बाईकवरती घेऊन फिरतो. बर. ते बंद केलं पाहिजे. बंद केलं पाहिजे. पण थोडी मोठी झाल्यानंतर घेतलं ठीक आहे. ओके. बाईक वरून सेफ नाही वाटत त्यांना? नाही, जास्त नाही फिरवत, एकदाच घेऊन गेलेलं. ते म्हणतात एकदाच फिरवलंय. मी त्याच वेळी पाहिलं त्यांना ना, त्यामुळे मी सांगितलं. अच्छा, असं झालंय होय. नेमकं तेव्हाच ते होते तिथे. चष्मदीद गवा आहेत आपल्याकडे. आता काय करायचं? ओके.
तुमचं काय म्हणणं आहे? खूपच लहान आहे. एकच इच्छा आहे की सुट्टीच्या दिवशी दोघेही आई बाबा यशिकाला घेऊन फिरायला जावं. ओके, पण अदरवाईज सगळं छान करतात, काय वाटतं? हो, बाकी व्यवस्थित आहे सगळं. छान संगोपन करतात. हो. ओके, काय प्रतिक्रिया? ओके, हसू येतं यांना. का हो? नाही घेऊन जात ते कुठेच. ते कुठेच घेऊन जात नाही. नाही. कंप्लेंट आहे तुमची ही. हा. करा आरोप मग. प्रॉब्लेम्स म्हणजे आता यशिका झालीये तरी घेऊन जायचं ना कुठेतरी, तर नाही घेऊन जात ते. बाहेर कुठेच अजून घेऊन जात लहान नाही. आहे ना 7 मंथच्या पण बाईकवर तर बसवता की तुम्ही? नाही ते एकदाच घेऊन गेलो ते पण मग काय झालं, रिक्षातून फिरा. हा तसं घेऊन जातो आम्ही म्हणजे गार्डन मध्ये चला, गार्डन मध्ये तरी चला, हा इव्हिनिंगला तरी असं. बेसिक तरी. किती माफक पण अपेक्षा आहे तो नाही, यांच्या. ते नाही होत ते, कारण त्या पूर्ण वेळ मॅच मित्रांमध्ये खेळत असतात. क्रिकेट खेळतात. हो. ओके, असं आहे तर. हा आरोप आहे, हा माझा खूप मोठा आरोप आहे. चला, यांचा आरोप कळलाय, तुमचाही आरोप सांगा. माझे तसं बेसिकली हे नाही, बट एक दिवस असतो तर असं म्हणजे वाटतं ना की थोडंसं रिलॅक्स व्हावं. संध्याकाळी खेळून झाल्यावरती घेऊन जातो फिरायला. यशीला तरी मी सकाळ संध्याकाळ राऊंड मारायला घेऊन जातो संडेला. यांचं काय? ती बिझी असते ना कामामध्ये. हो? हा, नाही आता नको, नंतर मग संध्याकाळी नको, सकाळी का नाही बोलला, असं होतं. असं होतं, असं काहीतरी. आता तुम्ही प्लॅनच बनवा आणि घेऊनच जा यांना बाहेर. नकाच खेळू देऊ मॅचच्या दिवशी. चला, आता दोघांचे आरोप करून झाले आहेत आणि इथे यशिका सुद्धा आहे. तर तिच्या साक्षीने एकमेकांना काय प्रॉमिस कराल? तुम्हाला माहिती अपेक्षा काय आहेत एकमेकांकडनं? करा बरं एकमेकांना त्या पूर्ण करण्याची प्रॉमिस, हात धरून. यशिकाला मी तुला दोघांना पण वेळ देईन. ओके, आणि तुमचं प्रॉमिस? मी रागवत असेल, चिडचिड वगैरे करत असेल तर ती कमी करेन. ओके, बघूया. कन्व्हिक्शन कमी वाटतंय मला, पण बघूया. यशिका, तुम्हाला फोन करून सांग असं खरंच वागतात का? ओके. चला, यशिकाच्या आई बाबांनी एकमेकांना प्रॉमिस केला आहे तिच्या साक्षीने. आता त्यांच्याबरोबर एक मस्त खेळ खेळूया. तर खेळ असा आहे, इथे काही गिफ्ट बॉक्सेस आहेत आणि गिफ्ट रॅपिंग पेपर आणि रिबन्स आहेत. बाबांना बॉक्सेस तयार करायचे आहेत, आईला ते रॅप करायचे आणि त्याला रिबन बांधायची आहे. यशिकाचा आता पहिला वाढदिवस काही महिन्यातच आहे, त्यामुळे ह्याची प्रॅक्टिस तुमच्याकडनं करून घेतोय. रिटर्न गिफ्ट पॅक करावे लागणार आहेत तुम्हाला. ओके. 2 मिनिटांच्या वेळेत तुम्हाला कमीत कमी 4 गिफ्ट्स व्यवस्थित पॅक करून रिबन सकट रेडी करायचे आहेत. ठीक आहे, तसं जर तुम्ही करू शकलात तर तुम्ही यशिकासाठी जिंकणार आहात झी युवा तर्फे खास मानाचा चांदीचा बाळकृष्ण. तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होतीये आता. बॉक्स उघडता कामा नाही. चला 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 चला. अजून खेचा त्याला. रॅप करायचं ना पण. रॅप करू शकतो मी. नाही, ते सुटतं त्यांचं. बरोबर आहे, त्यांनी 2 गाठी मारल्या पाहिजे. शेवटचे 20 सेकंद उरले आहेत. शेवटचे 10 सेकंद राहिले आहेत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तुम्ही जिंकला आहात यशिकासाठी खास झी युवा तर्फे हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण. छोटूशा यशिकाला आणि कदम कुटुंबियांना आज आपण भेटलो. आशा आहे तुम्हाला हा भाग आवडला असेल. अशाच अनेक पिटुकल्या कन्यांना आपण भेटणार आहोत पुढच्या काही भागांमध्ये, कारण आपण नवरात्र स्पेशल साजरा करतोय स्पर्श वात्सल्याचा मध्ये. पाहायला विसरू नका आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा कार्यक्रम स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर.